जनसेना पार्टीचे सर्वेसर्वा पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर मार्कंडे महामुनी यांची महाआरती करण्यात आली। गेल्या कित्येक वर्ष जनसेना पार्टीचे पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशमध्ये मोठी दबदबा निर्माण केले। मागच्या निवडणुकीमध्ये पवन कल्याण यांनी आपली चांगली पकड निर्माण केली। तेलुगू देशम पार्टीचे चंद्रबाबू नायडू यांना घेऊन आंध्र प्रदेशमध्ये आपली सत्ता स्थापन केली आहे। चंद्रबाबू नायडू हे सध्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असून पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पद स्वीकारून विविध लोकसेवा करू लागले। याच उद्देशाने सोलापुरात जनसेना पार्टीचे पवन कल्याण युथ फाउंडेशनच्या वतीने बुधवारी सकाळी पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान महर्षी मार्कंडे महामुनी यांची पूजा आरती करून पवन कल्याण यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी पवन कल्याण युथ फाउंडेशनचे फॅन्स श्रीनिवास यन्नम, साई किरण बद्दुल, नरेश बल्ला, कपिल कुमार कोटा, राजेश ताटीपामुल, लक्ष्मण दावत, श्रीनिवास गुंडेटी, पवन कुरापाटी, नारायण चिटमिल, नागराज कटकम, वृंदा वडलाकोंडा, वेणू आडम यांची उपस्थिती होती।